ब्रेकिंग न्यूज. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे तीव्र आंदोलन. विहिरीत उडी मारून सरकारचा निषेध. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताने गावातील शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी अनोखे आणि तीव्र आंदोलन छेडले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी गावात स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवला. यानंतर ही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने प्रमोद पाटील यांनी थेट विहिरीत उडी मारत आंदोलन अधिक तीव्र केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक, शेतकरी आणि प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याला समजावून सांगण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर नागरिकही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात अशा प्रकारच्या तीव्र आंदोलनांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले असून प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. आता बोलणं करण्यासाठी विहिरीतून बाहेर आलो, पण सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ पडणार नाही. पुन्हा विहिरीत माझं आंदोलनाचा मुद्दाच आहे की पाण्यात अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. मी आत्ता फक्त चर्चासत्र करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. माझं शेतकरी मायबापांनी व्यवस्थित जेवण करून व्यवस्थित सगळ्यांनी दुर्व्यवस्था होऊ नये म्हणून पुन्हा मी आता विहिरीत जाणार आहे आणि पुन्हा माझं आंदोलन सरसकट कर्जमाफी होईपर्यंत पुन्हा मी त्या विहिरीतून वरती येणार नाहीये. सत्यात असताना सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू. मग या ज्या GRात जाचं काठी शर्ती टाकलेल्या आहेत त्या अत्यंत हानिकारक आहे शेतकऱ्याकडे. किमान 95% सुद्धा शेतकरी महाराष्ट्राचा या कर्जमाफीमध्ये बसत नाहीये, सरळ वगळला गेलेला आहे. म्हणून या GRात अति तातडीनं बदल करून सरसकट कर्जमाफी दिला आहे. 2019 ते आतापर्यंत किमान 7 वर्षे झाले आणि या 7 वर्षामध्ये अत्यंत गारपीट असेल, पूरग्रस्त व्यवस्था असेल, दुष्काळ असेल, अशा असंख्य परिस्थितीने सामोरे जाऊन शेतकरी आज बेजार झालेला आहे. आणि या बेजार झालेल्या शेतकऱ्यांवरती देखील सरकार अन्याय आणि अत्याचार करतोय. म्हणून किमान सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा म्हणाले होते ना, मग 7/12 कोरा करायला काय हरकत आहे का? का जाचं काठी सरती? मग बँकिंग कोंडवल्या जाते, मग तेव्हा त्या व्यासपीठावर काय बोलले होते तुम्ही? आता काय प्रशासन कलेक्टर महोदयांना 7 दिवस अगोदर मी कलेक्टरद्वारा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की आमची पत्राची अति तातडीने दखल घ्यावी, परंतु कलेक्टर महोदयाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. ही लढाई आर या पारची आहे. माझा जीव गेला तरी बेहतर, पण सरसकट कर्जमाफी होईपर्यंत मी या ठिकाणातून आणि त्या विहिरीतून वरती येणार नाहीये. कृपया पोलिसांनी दबाव आणू नये. आत्मदहनाचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न एका दाण्याच्या 1000 दाण्याचा शेतकरी करणाराचा कधीच होणार नाही. ठीक. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.